नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023-24 तर पहा मित्रांनो, जेव्हापासून एसएससी जीडीची आन्सर की आली आहे तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे फक्त एकच कमेंट होते वारंवार की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड कधी चालू होणार आहे, रनिंगला किती टाइम आहे अजून एसएससी जीडी भरतीच्या, यावर एक व्हिडिओ बना, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा मित्रांनो, काही कारणाने जे मित्रांनो अजूनही एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागलेला नाही आहे. ठीक आहे, तर लवकरच मित्रांनो या ठिकाणी एसएससी जीडीचा रिझल्ट लागणार आहे. तर आपापल्या तयारीमध्ये तुम्ही या ठिकाणी राहा. ठीक आहे, आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचं फिजिकल कधी चालू होणार आहे, फिजिकल रनिंग वगैरे कधी असणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो फिजिकलचा कट-ऑफ किती लागणार आहे एसएससी जीडीसाठी, लेखी परीक्षेचा या ठिकाणी कट-ऑफ किती लागणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स घ्यावे लागणार आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी फिजिकल मिळणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे. एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स पाहिजे फिजिकलसाठी, एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स पाहिजे फिजिकलसाठी, ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स पाहिजे फिजिकलसाठी, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स पाहिजे फिजिकलसाठी, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फिजिकलसाठी किती मार्क्स पाहिजे, तर यावर सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड सुद्धा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, एसएससी जीडीची आन्सर की आली आणि आपण जे मित्रांनो आपापले मार्क्स या ठिकाणी चेक केले असेल आणि आशा करतो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चांगले मार्क्स पडलेले असेल. ठीक आहे, तर फिजिकलची तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा. तर आतापर्यंत मित्रांनो रिझल्ट नाही लागण्याचं जे कारण होतं ते होतं मित्रांनो निवडणुका. ठीक आहे, तर निवडणुका ज्या मित्रांनो सध्याच चालू आहे पुऱ्या भारतामध्ये लोकसभेच्या. ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे पण पॅरामिलिटरीचे जे फोर्सेस आहे हे सुद्धा मित्रांनो निवडणुकीमध्ये त्यांचे ज्या मित्रांनो ड्युट्या लागलेल्या आहे. ठीक आहे, या कारणानेच मित्रांनो एसएससी जीडीचा ज्या मित्रांनो रिझल्ट लागला नाही आतापर्यंत, त्याचबरोबर फिजिकल आतापर्यंत झालं नाही. ठीक आहे, तर एसएससी जीडीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर पहा मित्रांनो, तर इथून 1 ते 2 हप्त्याच्या अंतर एसएससी जीडी भरतीचा ज्या मित्रांनो रिझल्ट लागणार आहे लक्षात ठेवा. तर जवळपास मित्रांनो 20 मे 2024च्या अंतर सुद्धा एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागू शकतो. त्याचबरोबर 25 मे 2024च्या अंतर सुद्धा मित्रांनो एसएससी जीडीचा रिझल्ट लागू शकतो. तर ह्या मित्रांनो 1 ते 2 हप्त्याच्या अंतर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट ज्या मित्रांनो लागणार आहे. ठीक आहे, तर आतापासून तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा. सर्वात आधी रिझल्ट लागणार आहे एसएससी जीडीचा, त्यानंतर तुमचं मित्रांनो फिजिकल असणार आहे. ठीक आहे, तर फिजिकल कधी असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर पहा एसएससी जीडी भरतीचं जे फिजिकल आहे मित्रांनो हे जवळपास 6 जून नंतरच मित्रांनो या ठिकाणी फिजिकल होणार आहे. कारण की सध्याच मित्रांनो आताच्या कंडिशनला निवडणुकीचं जे मित्रांनो वातावरण चालू आहे लोकसभेच्या आणि त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीचा जो रिझल्ट आहे हा 6 जूनला होणार आहे. 6 जूनला या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो एसएससी जीडीचं फिजिकलला सुद्धा सुरुवात होणार आहे. ठीक आहे, तर यावर्षी जवळपास विद्यार्थी मित्रांनो फिजिकलसाठी फक्त 2 लाख विद्यार्थी ते बोलवणार आहे. कारण की यावर्षी ज्या मित्रांनो जागा कमी होत्या, 25,000 जागा होत्या, 26,146 जागा होत्या, त्यामुळे यावर्षी मित्रांनो 2 लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी रनिंगसाठी बोलावणार आहे. ठीक आहे, आणि जे 2 लाख विद्यार्थ्यांचं जे फिजिकल आहे हे मित्रांनो घ्यायला त्यांना जास्त टाईम लागत नाही. तर जवळ 7-8 दिवसाच्या अंतर जे मित्रांनो ते 2 लाख विद्यार्थ्यांचा फिजिकल जे मित्रांनो पूर्ण करतात. कारण की मागच्या वर्षी मित्रांनो जवळपास त्यांनी 4 लाख विद्यार्थ्यांना मित्रांनो फिजिकलसाठी बोलावलं होतं रनिंगसाठी, त्यावेळेस 50,000 जागा होत्या. त्याचबरोबर त्यावेळेस मित्रांनो जे फिजिकल आहे हे जवळपास 15 दिवसामध्ये त्यांनी फिजिकल जे मित्रांनो पूर्ण केलं होतं 4 लाख विद्यार्थ्यांचं. ठीक आहे, तर आतापासून फिजिकलची तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा. लवकरच मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागणार आहे हे 1 ते 2 हप्त्याच्या अंतर. त्याचबरोबर तुमची जी रनिंग आहे हे जवळपास मित्रांनो 6 जून 2024च्या नंतर मित्रांनो तुमची या ठिकाणी प्रोसेस चालू होणार आहे रनिंगची सुद्धा. ठीक आहे, तर रनिंग जे आहे मित्रांनो तुमची जी फिजिकल आहे ते जवळपास मित्रांनो 6 जून नंतर मित्रांनो जास्त चान्सेस आहे या ठिकाणी व्हायचे. ठीक आहे, तर जून महिन्यामध्येच तुमचं एसएससी जीडीचं जे आहे मित्रांनो फिजिकल असणार आहे. तर आतापासून आपला इव्हेंट आउट ऑफ करून घ्या. या भरतीसाठी मित्रांनो 24 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. 5 किलोमीटरसाठी महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 8.5 मिनिटामध्ये. आणि यावर्षी जे आहे मित्रांनो फिजिकल जे कंडक्ट करणार आहे
तर ITBP या ठिकाणी मित्रांनो फिजिकल जे आहे मित्रांनो कंडक्ट करणार आहे. ITBP वाले जे SSC GDचं जे आहे मित्रांनो फिजिकल घेणार आहे आणि जो टायमिंग आहे मित्रांनो तोच तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की कमी टायमिंग देणार आहे का ITBP वाले, जसे CRP वाले जास्त टायमिंग देत आहे. तर पहा मित्रांनो ते टायमिंग तुम्हाला 24 मिनिटाचा देणार आहे, कारण की जाहिरातीमध्ये स्पष्ट दिलं आहे मित्रांनो 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा एवढा टायमिंग भेटणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर यावर्षी मित्रांनो रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स पाहिजे मित्रांनो, किती मार्क्सवाले विद्यार्थ्यांना या ठिकाणी रनिंगसाठी बोलवणार आहे त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर पहा तुम्ही जर मित्रांनो ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल आणि तुम्हाला या ठिकाणी जवळपास मित्रांनो 75-76 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलवू शकते. तुम्ही जर महिला उमेदवार जर असाल ST कॅटेगरीचे आणि तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 74 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलवू शकते. ठीक आहे. त्याचबरोबर नॉर्मलायझेशनमध्ये जर तुमचे या ठिकाणी 15-20 मार्क जरी वाढले तर डायरेक्ट मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे. आणि तुम्ही जर SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर SC कॅटेगरीसाठी फिजिकलसाठी जे विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे, ज्यांना 80 मार्क असेल SC कॅटेगरीमध्ये, ठीक आहे, ज्या पण विद्यार्थ्यांना 80 मार्क्स असेल तर त्या विद्यार्थ्यांना जे मित्रांनो फिजिकलसाठी बोलावण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि महिला उमेदवार जर SC कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांना या ठिकाणी 78 जरी मार्क्स असेल तर महिला उमेदवारांना फिजिकलसाठी बोलावण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि नॉर्मलायझेशनमध्ये जर मित्रांनो तुमचे या ठिकाणी 15-20 जरी मार्क्स वाढले तर तुमचं या ठिकाणी मित्रांनो डायरेक्ट सिलेक्शन होऊ शकते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना 70-80 मार्क्स जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा. ज्यांना 80 मार्क्स असेल तरी सुद्धा फिजिकलची तुम्ही तयारी चालू ठेवा, बंद करू नका फिजिकलची तयारी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर मित्रांनो EWS कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर EWS कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांना जर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 82 ते 84 मार्क्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलायला येणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवार जर EWS कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 80 मार्क्स जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी जे मित्रांनो बोलावण्यात येणार आहे. आणि नॉर्मलायझेशनमध्ये 15-20 जरी मार्क्स वाढले तर डायरेक्ट या ठिकाणी तुमचं सिलेक्शन मित्रांनो होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही OBC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर OBC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो फिजिकलसाठी जो कट ऑफ लागणार आहे तर पुरुष उमेदवारांना या ठिकाणी 90 जरी मार्क्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो फिजिकलसाठी बोलावण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी 15-20 मार्क्स जरी वाढले तर डायरेक्ट मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर त्याचबरोबर नॉर्मलायझेशनमध्ये जे मित्रांनो 15-20 मार्क जर वाढले तुमचे तर डायरेक्ट सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे. महिला उमेदवार जर OBC कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला या ठिकाणी जवळपास 85-86 मार्क जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावण्यात येऊ शकते. आणि नॉर्मलायझेशनमध्ये जर मित्रांनो 15-20 मार्क्स वाढले तर तुमचं डायरेक्ट या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे. आणि तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना या ठिकाणी 92 किंवा 94 असेल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावण्यात येणार आहे. आणि नॉर्मलायझेशनमध्ये जर मित्रांनो तुमचे 15-20 मार्क्स वाढले तर डायरेक्ट तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. आणि महिला उमेदवार जर ओपन कॅटेगरीच्या असाल तर तुम्हाला या ठिकाणी 88 किंवा 90 जरी मार्क्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावण्यात येणार आहे, रनिंगसाठी या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे. आणि नॉर्मलायझेशनमध्ये 15-20 मार्क्स जरी वाढले तर डायरेक्ट तुमचं या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं फिजिकलचा या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना 80 मार्क्स जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा. आतापासून मित्रांनो तुम्ही टायमिंग सुद्धा काढून घ्या, कारण की लवकरच मित्रांनो SSC GDचं मित्रांनो फिजिकल होणार आहे. आतापासून चांगली तयारी चालू ठेवा मित्रांनो. 5 किलोमीटर रनिंग तुम्ही आतापासून 24 मिनिटाच्या अंतर जे आहे टायमिंगमध्ये जे आहे मित्रांनो तुम्ही आणा. आणि महिला उमेदवार जर असाल तर 1600 मीटर रनिंग तुम्ही 8.5 मिनिटाच्या अंतर आतापासून मित्रांनो आणा. ठीक आहे. तर आतापासून तुमच्याजवळ टाईम आहे, कारण की भरपूर टाईम तुम्हाला भेटलेला आहे, कारण की 6-7 मार्चला मित्रांनो पेपर झाला होता SSC GDचा. तर तेव्हापासून तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटला मित्रांनो. मार्च, एप्रिल, मे, जून जवळपास 4 महिने तुमच्याजवळ जे मित्रांनो होते. ठीक आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी चांगली प्रॅक्टिस केली असेल तर नक्कीच मित्रांनो तुमचं या ठिकाणी टायमिंग चांगला येणार आहे. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. SSC GD भरतीबद्दल वेगवेगळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.